नमस्कार मंडळी, मी स्मिता. हम्पी पार्ट 1 तुम्हाला दाखवला. पार्ट 2 त्याच्यापेक्षा भारी आहे बरं का. म्हणजे त्याच्यामध्ये विठ्ठल मंदिर आहे आणि काही काही मॉन्युमेंट्स आहेत आणि शिवाय कोरॅकल राईड आहे. ते माझं किती वर्षापासूनचं स्वप्न होतं की कोरॅकल राईड करायची. ती कुरवपूरला चुकली आणि हम्पीला जमली. पहा आणि सांगा बरं का मला कसं वाटलं ते. झकास. मागच्या व्हिडिओत हजार राम मंदिर बाहेरून दाखवलं मी आणि हे सगळं त्याचं कार्विंग पहा, किती मस्त कोरीव काम आहे. आणि रामाच्या आयुष्यातले हजारो प्रसंग अतिशय उत्तम कोरीव काम केलेलं आहे. बघण्यासारखं आहे अगदी. वरती प्लॅटफॉर्म आहे आणि इथे ना जे उत्सव होतात ते साजरे करतात त्या वरच्या प्लॅटफॉर्मवर. आता एवढं चढून कशाला जायचं, वरती फ्लॅटच आहे. हे पाणी वाहून न्यायचं हे पाट आहेत बरं का. आणि ह्यातून पाणी येऊन ते पाणी पुष्करणीतनं पडतं इकडे आणि मग इथे आंघोळीची जागा. आता एवढ्या पायऱ्या उतरली बघा, इतकं उभं येते की बस. म्हणून तर तू सिक्रेट चेंबर ना. सिक्रेट चेंबर आहे. सिक्रेट चेंबर आहे तो. गुप्त खलबतखाना आपल्या भाषेतला. हो, खलबत खाना. तेच गुप्त खलबतखाना. ओके. असे खंदक आहेत. ही बिल्डिंग आहे क्वीन्स बाथची. आता आत जाऊन बघूया बरं का. हा एंट्रन्स, तलाव आणि हे बाजूनी बसण्याची सोय आहे. ही अशी हे असं बसायला आहे. ते तसंच समोर आहे. मस्त कमानीची बिल्डिंग आहे, स्टायलिश. गुजरातमध्ये पण पाहिली ती असं. रिक्षावाल्यांनी आणून सोडलं. हे मँगो हॉटेललाच सोडलं बरं का. लाईट चालू आहे तर हो, माहिती आहे मला. आम्ही गुजरातला गेलो होतो तशीच इथं पण या देवळाकडे जायला जी गाडी आहे ओपन, त्या गाडीची ड्रायव्हर मुलगीच आहे. मेंढक पानी में जंप करता है ना, मेढक मेढक फ्रॉग. हाँ बरोबर. ऐसा दिख रहा है. ये होने के बाद ये देखो, बड़ा बंदर बैठ के छोटा बंदर को दूध पिला रहा है. हाँ सच में. ये होने के बाद बड़ा बंदर छोटा बंदर को उठा ले रहे ऊपर. हाँ, ये होने के बाद इधर आई मैडम, सामने इस तरफ. सर इधर आई सर, इधर सर. हाँ ओके. अब देखो ये शिवलिंग है मैडम. ये शिवलिंग है. शिवलिंग के ऊपर नाग बटाई, स्नेक. स्नेक बरोबर. शिवलिंग है. ये होने के बाद इस तरफ आई मैडम, इधर. इन्हीं साइड ने वेगवेगळं. अभी इधर आई मैडम. सर आई सर. हाँ. अब देखो हनुमान जी एक पैर उठा के जंप कर रहे हैं. हाँ. देखो एक पैर, ये पूछ, हाँ. यहाँ फेस. हनुमान जी जंप कर रहे हैं. हाँ. ये होने के बाद ऐसा देखो साम दिखता है, स्नेक. हाँ. यहाँ पे पूछ दिख रहा है, यहाँ पे देखो फेस दिख रहा है. 6-in-1 सांप, कार्विंग्स. आप 3D का फोटो कैसे देखते हैं, ये 500 साल पहले पत्थर में बनाए थे, 3D जैसा इमेज. याच्यावर दिवे ठेवत होते आणि या बांगड्यांच्या खाचेत फुलं लावत होते. डमरू समजायचं ते सांगतो मी.
वो भी सिंगल स्टोन। हे सगळे सिंगल स्टोन हाँ हे बघ, ह्याचं काय एक ही पत्थर जलतरण का, आहे हे. एक ही पत्थर का, ये छोटे छोटे दिख रहे हैं ना, म्यूजिक वो छोटे के पिलर, हाँ, पत्थर। पास से फिंगर से ऐसा बजे तो साउंड आता है। हो अब अलाउड नहीं सर, हा सभी बंद किया सिंगल स्टोनला काय म्हणतात? सिंगल मोनोलिथिक म्हणजे एक पिलर, वो म्यूजिकल पिलर। डान्सिंग हॉल। बजता है कि म्यूजिकल पिलर वो अभी नहीं अब बसता है, अब अलाउड नहीं सर, वो बोलता हूँ क्यों बंद किया बोल के। वो पिलर म्यूजिकल पिलर छोटे छोटे हाँ समझ गया इधर दिख रहे हैं ना, वो भी म्यूजिकल पिलर। ये डैमेज हो गया, ये पिलर अंदर 2 पिलर दिख रहे हैं, व्हाइट पिलर, वो डिपार्टमेंट वालों बाद में बनाए सो हाँ सपोर्ट के लिए रखने के लिए। ये म्यूजिकल टेम्पल सेंटर का डांसिंग हॉल, इसका बारे में बताता हूँ। इधर आइए, घोड़े का दांत देखे, हाँ मंगोलियन पहिला मंगोलियन, अरेबियन, अरेबियन टोपी वाला थर्ड एंड फोर्थ दोनों पर्शियन, लास्ट पोर्चुगल। पोर्चुगल जब घोड़े लेने सगळे वाले- घोडे घेऊन येतात हे सर्व रामायण या खांबावर आहे बरं का. आणि याच्यावरती दशावतार आहेत सगळे बरं का. सगळे दशावतार याच्या शेर का फेस दिख रहा है, चालू है इस ना? तरफ देखो, यहाँ शेर का बॉडी दिख रहा है इधर पूरा। हाँ सच में. सर, इधर आई मैडम, थोड़ा इस तरफ, हाँ देखो ये शेर का बॉडी जैसा दिख रहा है। हाँ बरोबर करेक्ट अब देखो शेर का फेस दिख रहा है, हाँ 3 in 1। विष्णु का दोस्त जया, आणि जय विजय, जय विजय. डैमेज हुआ है। हाँ देखो मैडम, बालकृष्ण ऊपर, जय विजय बालकृष्ण मकर कर रहे हैं, मकर कृष्ण नाट्य कर रहे हैं, नाट्य कृष्ण। हाँ हाँ ये अंदर गर्भगृह- दुसऱ्या दिवशी सकाळी तिथं ब्राह्मणी टेस्ट म्हणून एक दुकान आहे नाश्त्याचं. काय झक्कास डोसा खाल्लाय सांगू तुम्हाला. सुंदर दिसतंय. वाव, डोळ्यांनी पाहण्याची मजाच मजा असते. तुंगभद्रा किती बघू असं. असं इथून पलीकडे त्या बोट राईडसाठी चाललो आम्ही. हे लोक चाललेत. पिंड आहे याच्यावर खडकातच खोदलेलं आहे बरं काही. दोन्ही बाजू नमस्कार करायला. या अशा टोपल्या पालथ्या घातल्या. इथं मंदिरं वगैरे आहेत बरं. ती शूटिंग करावं तिथं आणखी बघत शांत इथे थांबावं असं वाटतं. कसलं सुंदर वाटतं. ते दिसणार, ते गोल फिरवणार तू सगळीकडे. साधु और विष्णु रहते ना, उन लोग जाके योगा ध्यान करने के लिए। म्हणून त्यांना पॉवर यायची. निसर्ग कुठं आणि मेडिटेशन कुठं. अरे नदी का नाम भी है ना सर, तुंगभद्रा। तुंगभद्रा इसका दक्षिण काशी बोल के नाम है सर। और ये जगह की नाम भी बोलती है चक्र तीर्थ। चक्रतीर्थ. चक्र हे खडक गुळगुळीत असल्यामुळं सगळे आम्ही चप्पल काढून चाललोय. फारसे गरम नाहीत पण मोजे किंवा बूट याच्यावर घसरतात. म्हणून आम्ही आता या पाण्यामध्ये तुंगभद्रेच्या शिवलिंगाचं काय आहे ते बघायला घसरून यायचं आहे. पाय जोरात दपकून टाकू नका. हाँ शिल्पी धीरे आराम से रखो मैडम। तुम्ही धक्का देऊ नको. म्हणजे जी दुसरी बघू ना आपण किती बघू. कसं दिसणार आहे ते जर एवढे तिघाचं वाढणार असेल. तू थांब. य हळूहळू पाय 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 पाय. हळू या. रेडी आहे. अंकल थांबा, तुमचा एक फोटो काढू आंटी सोबत. चांगला वाला. काय फोटो आता घे. असंच थांब. या, इकडे थांबा, या.
सवयमुळे आपल्याला सवय झाली काय नाही तर तीच सवय झाली. हो, हे इथं कालभैरवाची मूर्ती आहे काल भैरव सूत्र कोरलेली वापरते रोज. दगडात. असं ते सरोवर बोला वो कहाँ है? वो पंपासौर नदी का उस तरफ है ही पंपा देवी. हाँ, ये जो इधर का राजा लोग का शिव जी का एक अवतार है और ये वाला परशुराम का मूर्ति है। परशुराम काय ये जो ये राक्षस और देवत लोग जो समुद्र में वो ये मंथन की हा मंथन के वो टाइम पे सूर्याचा रथ आहे. सूर्य भगवान है। सात घोड्यांचा रथ आहे हाँ, खाली. ये मूर्ति है ना सर, सूर्याची मूर्ती. चॅरिट. खंडित है सर, इसलिए अभी पूजा सीट हाऊ यू सीट हे बघ. Oh, very nice. I liked it. Very nice. Yes, it's Thank you. comfortable. I already more than 1 year. तुंगभद्रा नदी इथं 100 फूट खोल आहे. आम्ही कडेला दगडावर बसून मस्त पाय मारतोय, पण जरा जपून करायला पाहिजे. हे पहा ये वो बोला था तुम मठ मेडिटेशन मेडिटेशन. इथं पाण्याला जोर पण आहे हा बघा. पाण्याला जोर आहे पाण्याला जोर आहे जोरात वाहत. पाण्याला जोर आहे. चला उठा. गोल घूम रही है. अरे बाप रे, चक्कर आ गया. मजे आ रहे हैं. कसं बघ बघ विजू कसं वाटतं? मस्त वाटतंय यार. हा तू अजिबात आमच्या मुलांना चालत नाही, त्यामुळे आम्ही प्रत्येकाला विचारल्याशिवाय असं घेत नाही. तो कुठं जाईल फोटो कोणाला माहित ना व्हिडिओ. सगळे आले का फोटो? आले. खूपच छान. हे म्हणतात जुन्या काळातलं आहे पंपा सरोवर. आणि काय म्हणालात तुम्ही आता परत सांगा? पार्वतीने शंकरासाठी कितने 16 साल तपस्या किया. पार्वती का नाम पंपाम्बा है, इसीलिए सरोवर को पंपा सरोवर बोलते हैं. कुणीतरी केळी वाटतंय म्हणून अशी वांद्र जमले समोर. शबरीची हे गुफा कसं एक पायात धरून बसलंय बरं का. पायात एक केळ पकडले आणि हातात एक. शबरी गुफा आहे. हे वरती विजयलक्ष्मीचं मंदिर आहे. रामाचे पादुका आहेत बरं का. बघूया विजयालक्ष्मी मंदिर. आणि वरती ती शबरीची माताची कुटिया म्हणजे गुहा आहे ती. आणि त्याच्याच पुढे यांनी हे बांधून काढलेलं आहे. बरेच लोक जमलेत बघायला. तिथून आता लाईट शो आहे, तिथे जाणार आम्ही. स्टेशनच्या कॅन्टीनला आम्ही टोमॅटो ऑमलेट मागितलं, तर त्यांनी अंडा ऑमलेटमध्ये 2-4 पोळी टोमॅटोचे टाकून करून दिलं. आहे बरं, पण इकडे टोमॅटो ऑमलेट म्हणजे अंडा ऑमलेट. आणि मी एक डोसा घेतला बरं का. म्हणजे डोशावरती अंड टाकून केलेला आहे डोसा. अंडपासून दिसतोय का? लागतोय टेस्टी आणि स्वच्छ छान आहे बरं का. बाकी चवीचा काही प्रश्नच नाही, फक्त कल्पनेचा घोळ मात्र आहे बरं का. मस्त पण छान आहे.